खेळाडूंना द्यायचं आहे, लक्षात असू द्या. तर जाऊया पुन्हा एकदा शशिकांत केने यांच्याकडे. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकूयात शशिकांत केने यांचा. थँक्यू समीर ठाकरे. तर नाणेफेक जिंकली. प्रथम माऊली स्पोर्ट आमने संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि DSC आमने या संघाला पर्यंत आमंत्रित केलं. तर सामन्यात सुरुवात होते. सामना 4 षटकांचा. पहिले षटक हा पॉवर प्लेचं. चला वेले संदर्भ थोडं सहकार्य करायचं आहे आणि पुढे जे संघ आहेत त्यांनी सुद्धा उपस्थित राहायचंय. चला तर सामना सुरू करायचा आहे. आपल्याकडे बघा वेळ कमी आहे. पंच रॉकी सर या सामन्यासाठी सज्ज. तर पहिला चेंडू गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज अविनाश आणि मनीष. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सागर. पहिला चेंडू. या धावसंख्या येतो. एक राईटी आणि लेफ्टीचा आपण कॉम्बिनेशन पाहतो मैदानामध्ये. सर्व संघांना विनंती असते थोडा वेळे संदर्भित सहकार्य करा. आपल्याला आजच्या दिवसामध्ये 10 संघ या स्पर्धेमध्ये आज खेळणार आहेत. कारण या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस असणार आहे. चांगलासा चेंडू मात्र दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो तोपर्यंत एकदा पूर्ण. कारण लॉंगांच्या दिशेने हा क्षेत्ररक्षक सज्ज झाला होता. दरम्यान या एक धावेने धावसंख्या धाबळगा पाहतो म्हणजेच 5. पुन्हा डावखुरा फलंदाज आपण खेळपडे पाहतो तो म्हणजेच मनीषाला. जर डावखुरा फलंदाज जर बघितला तर संदेश केनेची ज्या पद्धती स्टँड आहे त्या पद्धती स्टँड त्याचा पाहिला. मात्र झेलची संधी गमावली आहे मात्र एसटी रक्षकाने. पण चेंडू मात्र निर्धाव असेल मात्र फलंदाज मात्र बाद झाला असेल या चेंडूवर. जर विचार केला तर निर्धाव चेंडू पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 5. बिनबाद 5. पहिले षटक मार्गस्थ. पुढला चेंडू चांगला साठवले. चेंडू चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख असा झेल पकडला जातोय. तर विचार केला तर लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज होता. दरम्यान फलंदाज बाद. देऊ इच्छितोय प्रिन्स स्पोर्ट पिसे आणि त्यांच्या विरोधात असलेला संघ बाल गोपाल सोनाले पाडा. तर दोन्ही संघाचे संघाने 4 षटके संपायच्या आत आपण इथं आपलं रिपोर्टिंग करायचे. तर पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धाबळगा जर बघितली तर धावा पाहतोय फक्त त्या 5 धावा. एक फलंदाज बाद झाले. संत आणि शांत सुरुवात पाहायला मिळाली ती म्हणजेच DSC
डीएससी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना प्रकार धावा जर बघितल्या तर फक्त 5 धावा आहेत. चला जरा वेले संघ थोडं सहकार्य करायचंय विनंती असेल. माऊली संघ पुढला चेंडू फलंदाज गीतेश चांगला साठवलाय चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या वरून. झेलची संधी होती मात्र चेंडू सीमा पार हा तो षटकार. गीतेश याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. जर बघितलं तर किरणचा पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडू जर बघितलं तर झेल झाली असती पण मात्र जीवनदान मिळालंय. तर बघितलं तर आपण तिथे फलंदाजा गीतेश आला. 6 धावांनी स्वतःच खातं खोलते. संघाची धावसंख्या दाबोगाबाद होती म्हणजेच 1-11. कसा डोले चेंडू क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय पण मात्र 1 धाव पूर्ण होईल. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये हा चेंडू निसावला होता. डायरेक्ट हिट झाले फलंदाज मात्र बाद होत आहे पण 1 धाव तर निश्चित मिळेल या चेंडूवर. संगीत आपण ऐकला. निश्चितच बघितलं तर एक चांगला फलंदाज बाद केला. चांगला थ्रो बघितला. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं. डायरेक्ट चेंडू तर बघितलं स्टंपवर आदळला होता आणि फलंदाज मात्र इथे बाद झाला. पुढला चेंडू गोलंदाज सज्ज असेल तो म्हणजेच किरण. चांगला साठवला चेंडू कवळपाच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. पायाने फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा पार हाईल चौकार. रक्षण स्वीकारला पण आता जर विचार केला क्षेत्ररक्षण आपल्याला खराब पाहायला मिळालं या चेंडूवर. या 4 धावा जर ऍड केल्या तर संघाची धावसंख्या दाबलकावर ती म्हणजे 16 या आकड्यावर आपण पाहतोय. दुसरं षटक किरण अतुल ते पहिले षटक सुरेख पाहायला मिळालं पण या षटकामध्ये थोडं क्षेत्ररक्षण आपण बद्दल बघितलं. पहिला चेंडू झेल होता तो आता 6 धावासाठी पहिला. चांगला साठवला चेंडू मागे येऊन खेळला होता मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. 1 धाव म्हणजे या चेंडूवर. एका धावेने संघ जाईल तो म्हणजेच 17. जर विचार केला तर नवीन फलंदाज आपण खेळपट्टी पाहतो तो म्हणजेच 22. पुढला चेंडू 22 साठी. चांगला चेंडू यॉर्कर बनवून खेळलेला चेंडू. जर विचार केला तर पूर्ण लाईनचा चेंडू होता परंतु थोडा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि यॉर्कर स्वतःला बनवून घेतला. त्यामुळे हा चेंडू निश्चित जर बघितला तर निर्धा पाहायला मिळाला. जर स्टेप आउट जर झाला तर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडूला असं कुठल्या तरी एका साईडला जर दिशा देण्याचं काम केलं असं एकेरी दुहेरी किंवा चौकार सुद्धा या चेंडूवर घेऊ शकला असता पण मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर धाववर्गावर ती म्हणजेच 17 धावा. पुढला चेंडू सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र उजव्या स्टीच्या बाहेर पंच आमच्याकडे इशारा देते हा वाईटचा इशारा. टप्पा पडल्यानंतर मात्र फिरकी घेतली या चेंडूने पण 1 धाव मिळेल. 1 धाव ऍड केली तर धावसंख्या धाववर्ग 18. फलंदाज करत असेल संघ डीएससी आमने. दोन्ही संघ एका गावातील आमने सामने. दोन्ही संघांना निश्चित माहित असेल कुठला फलंदाज कुठल्या पद्धतीने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो ते. चांगलासा चेंडू होता. मोठा फटका केल्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू होता. 1 धाव मिळेल या चेंडूवर. या एका धावेने संघ पोहोचेल तो म्हणजेच 19 या धावसंख्येवर. तर थोडा वेळे संदर्भित थोडा सहकार्य करायचं आहे. 2 षटकाची सावती. चला लगेच आपण 3रं षटक गोलंदाज सज्ज ठेवायचा आहे कारण जर विचार केला तर जवळजवळ 1 वाजायला फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. कारण या 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटके संपवायचे आहेत. कारण जर आपल्याला भरपूर सामने करायचे. आतापर्यंत हा 3रा सामना आपण पाहतोय सकाळच्या 17 पासून. पहिला जर बघितला तर आयोजक जो संघ होता पवनपुत्र पिसे या संघाने समोरील संघाला फक्त जर विचार केला तर 13 धावांवर थांबवला होता आणि जवळजवळ
7 चेंडूमध्ये सामना जिंकून त्यांनी आपला वेल भरपूर आपल्या कमिटीचा वाचवला होता। त्याच्यानंतर खेळ थोडा वेळ थांबला, त्याच्यानंतर एक सामना झाला। आता हा तिसरा सामना आपण पाहतोय या पहिल्या दिवसातील, कारण अजून भरपूर संघ खेळायला इथे उपस्थित होतील। अजून एनके स्पोर्ट खांडवाल संघ, नक्षत्र स्पोर्ट चोदडपाडा, त्यानंतर प्रिन्स स्पोर्ट पिसे आणि त्यांच्या विरोधात असलेला संघ बाल गोपाल सोनालेपाडा। तर चला बोलूया सामन्याकडे। तिसरा षटक संघाकडनं घेऊन येते गोलंदाज उदेश, सांघिक पहिले षटक। सामना सुरुवात होते, तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते गोलंदाज उदेशाचं। डावखुरा गोलंदाज, चांगलासा टप्पा होता, चेंडूला मात्र उचली दिली होती। दरम्यान एक धाव इथे कंप्लीट केली जाते, एका धावावर समाधान मात्र मानावं लागते। आणि मात्र छोटी धाव खराब जर बघितलं, थ्रो झाला होता गोलंदाजाच्या वरून हा चेंडू गेला तर 2 शतक्षण चेंडू हा बीट करून पाठीमागच्या दिशेने जो आपल्याला 2 धावा कंप्लीट होतील। या 2 धावांची संघ जाईल तो म्हणजेच 21व्या धावसंख्येवर। तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर जर बघितलं 2 धावा जमा केल्या तर ते म्हणजेच भावेश यांनी जमा केल्या। तर उदेश चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, टप्पा चांगला होता, उचली चांगली होती, बॅटच्या पट्ट्यामध्ये निरसा चेंडू होता, तोपर्यंत 2 धावा तर निश्चित मिळाला। पुढला चेंडू उदेशाचा, सुरेख असा चेंडू। आणि जर बघितलं ज्या ठिकाणी यष्टिरक्षकाने क्षेत्ररक्षक तैनात केला होता त्या ठिकाणी जर बघितला तर झेल पकडला। मी थोडा विचार करत होतो, कारण यष्टिरक्षकाने एक क्षेत्ररक्षक आपल्या फर्स्ट स्लिप मध्ये आणून तैनात केला होता, कारण जर बघितलं तर जर चेंडू जरी गेला तर एक डिक्लेअर झोन मध्ये जाईल। पण निश्चित ज्या गोलंदाजाची खासियत, ज्या यष्टिरक्षकाला जी माहिती होती ती आपण आता आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळाली, कारण निश्चितच वेग तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। डायरेक्ट फर्स्ट स्लिप मधून बॅटची एज लागून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू निसावला आणि मात्र फलंदाज इथे बाद झाला। सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली। जर बघितले आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले, भावी सुद्धा बाद झालाय, नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर सागर। जर विचार केला तर गीतेश आतापर्यंत एक चौकार आणि षटकांशी आपल्या संघासाठी 12 या धावसंख्येवर खेळतोय। पुढला चेंडू उजव्या इष्टे चेंडू, पंच आमच्याकडे इशारा करतील हा वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव। धावसंख्या धाबलका पाहत होती म्हणजेच 22 धावा। चांगलासा चेंडू होता, वेग होता चेंडूला, मात्र पुन्हा जर बघितलं तर क्षेत्ररक्षक थोडा ट्रम्बल झाला होता, तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळेल। एका धावेने संघ पुढे जाईल तो म्हणजेच 23 या धावसंख्येवर। स्ट्राईकला येतो तो म्हणजेच गीतेश याच्यावर भरपूर विश्वास ठेवला संगणकाने, मात्र तो विश्वास पूर्ण करताना आपण पाहतो एक षटकार, एक चौकार, अजून भरपूर अपेक्षा असतील। वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय। 4 चेंडूंचा आतापर्यंत सामना केला गीतेशाने, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता, तोपर्यंत मात्र पंच आमच्याकडे इशारा देतील लेग बाईटचा इशारा, नाही एक धाव होईल। या एका धावेने संघ जाईल तो म्हणजेच 24 या धावसंख्येवर। तिसरा षटक मार्गस्थ असताना एक चांगला निसर्गमय आपण ग्राउंड पाहतोय पिशेनगरमध्ये। सुरेख चेंडू, टप्पा पडला सर एसटीच्या हातामध्ये, नेता चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली। आता मात्र उजव्या एसटी सोडून टाकलाय चेंडू, पंच आमच्याकडे हा व्हाईट चेंडू, व्हाईटच्या रूपाने अजून एक धाव ऍड होईल धाव फलकावर। 25 धावा। जर विचार केला तर उदेश हा चांगला गोलंदाज आपण पाहतोय, डावखुरा गोलंदाज, चांगला वेग आहे त्याच्या गोलंदाजीला। आता मात्र दिशा दिली ती, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने एक धाव तर मिळेल आणि मात्र गच्चाल क्षेत्ररक्षण त्याच्यावर येतील 2 धावा। या 2 धावांशी संघ पुढे जाईल तो म्हणजेच 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 या धावसंख्येवर। जर विचार केला तर
9च्या सरासरी आतापर्यंत धावसंख्या जमा केली घेतली ती म्हणजे DSC आमने या संघाने. तर चला लगेच आपला चौथा गोलंदाज गोलंदाज मार्गवर सज्ज करायचंय. तर आता जर विचार केला अजून 5 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत, कारण 1 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. लगेचच याच्यानंतर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. त्याच्यानंतर आपल्या 20 मिनिटांमध्ये ते 4 षटके संपवायचे आहेत. तर मी आवाज देऊ इच्छितो पुढे जो संघ आहे प्रिन्स स्पोर्ट पिसे बाल गोपाल सोनालेवाडा, दोन्ही संघाचे संघाने चला लवकर या नाणेफेकीसाठी. संघाने चौथा षटक गोलंदाज तो ऋषी, स्ट्राईकला तो गीतेश, पुढे चेंडू गीतेशसाठी चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू नव्हता. दरम्यान आपण पाहतो हा निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, कारण निश्चित शेवटचा षटक आहे आणि या षटकामध्ये निश्चित मोठे फटक्यांची अपेक्षा असते संघाला. तर विचार केला आतापर्यंत 9च्या सरांनी धावा जमा केलेल्या आहेत. तर दिलीप बारशी आमनेगावातील एक प्रसिद्ध व्यक्ती होता. आपल्याला विनंती असेल कृपया आपण मंचावर येऊन बसायचं. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण आपल्या एकाच गावातील जर विचार केला 3 संघ आपण इथे पाहतो खेळताना. चांगला साठवलेला चेंडू, शतरक्षक आहे, 1 धाव मिळेल लॉंगांच्या आणि दुसऱ्या धावीचा प्रयत्न मात्र फलंदाज इथे बाद. आपण धावा पद्धती म्हणजे 28 धावा. नवीन पर्यंत खेळपट्टीवर तो राहुल, पुढला चेंडू चांगला साठवलाय चेंडू, 2 क्षेत्रक्षमधून चेंडू चाललाय, चेंडू जाईल सीमा पार, हा येईल चौकार. जर विचार केला गीतेश आपल्या वैयक्तिक 20 या धावसंख्या घेतो. संघाची धावसंख्या जर बघितली दाबरकावर 32 धावा, त्यामध्ये गीतेश आणि स्वतः फलंदाजी करत असताना 20 धावा संघासाठी जमा केल्या. त्याच्यामध्ये विचार केला तर 2 चौकार 1 षटकार. पुढला चेंडू गोलंदाज सज्ज असेल, गोलंदाज मार्क करतो म्हणजे ऋषी. 2 चेंडू चांगले हाताळले ऋषी आणि मात्र तिसऱ्या चेंडूवर आपण एक बघितला, एक चांगला मोठा चौकार पाहायला मिळाला. डावी एष्टी सोडून टाकलेला चेंडू, पंच आमच्याकडे व्हाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव मिळेल. तर चेंडू जर निसटला होता म्हणजे जर पडद्याला जर टच जर झाला असता निश्चित 1+1 अशा धावा मिळाल्या असते. मात्र 1च धाव मिळाली या चेंडूवर, ती म्हणजे व्हाईटच्या स्वरूपाने. धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 33 या धावसंख्येवर. पुढला चेंडू चांगलासा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होतील. शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष सज्ज असेल गोलंदाज तो ऋषी, स्ट्राईकला असेल तो गीतेश. जर विचार केला तर गीतेश 1 डाऊनला खेळण्यासाठी आला होता,
चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आपल्या संघासाठी. बुडा चेंडू गीतेसाठी चांगला साठवलाय चेंडू. पंचांचा इशारा काय तो पाहूया आमच्याकडं. हा येईल चौकार. अ, 39 धावा. पुढला चेंडू चांगला साठवलाय चेंडू. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. 4 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावरती म्हणजेच 40 धावा. आव्हान ठेवते मात्र 41 धावांचं. तर विनंती असेल डीएससी आमने संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि माऊली स्पोर्ट आमने आपण सलामी जोडी लवकर मैदानात लगेच पाठवायचे. तर चला दोन्ही संघाचे संघनायक प्रिन्स स्पोर्ट फिसे बालगोपाल सोनाले पाडा. दोन्ही संघाचे संघनायक पिशे संघाचा संघनायक आणि सोनाले पाडा संघाचा संघनायक. तर दोन्ही संघांना विनंती आहे आपण समोर यायचं नाणेफेकीसाठी. तर निश्चितच प्रिन्स स्पोर्ट पीसी संघ नाणेफेकी जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि बाल गोपाल सोनाले पाड्या या संघाला मात्र फळीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर याच्यानंतर लगेच आपण पहिल्या फेरीची शेवटची मॅच आपण पाहणार. त्याच्यानंतर जो सामना असेल यज्ञिका स्पोर्ट आमने आणि एनके स्पोर्ट खांडवाल. दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर धन्यवाद. तर धन्यवाद. तर शशिकांत केने यांचा आपण आवाज ऐकलात. या ठिकाणी टार्गेट असेल हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 41 धावसंख्येचं. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवातीला डीएससी आमने संघाने 40 धावा बनवल्या पहिल्या 4 षटकांमध्ये आणि आव्हान 41 उभं ठेवले. दोन्ही संघ अगदी आपण पाहिले तर एकाच गावामधील हे दोन संघ आहेत. दोन्ही संघांच्या वीक झोन स्ट्रॉंग झोन स्ट्रेंथ अगदी प्रत्येक खेळाडूला ठाऊक आहे. त्यामुळे चांगला सामना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. दोन फील्ड 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक वाईडिश लॉंग ऑन लव बाय. त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हर. खेळाडू कक्षामध्ये एक पाण्याची बॉटल आहे आय थिंक. यावेळेचा पहिलाच बॉल ड्राईव्ह केला मिड ऑफला. फिल्डिंग चांगली आहे परंतु पहा चुकीचा थ्रो पाहायला मिळाला.
आणि ओव्हर थ्रो स्वरूपामध्ये पहिली धाव तिथे मिळाली डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येला सुरुवात एका धावेच्या मदतीनं या ठिकाणी माऊली स्पोर्ट्स सामने आपण पाहिलं तर या वर्षामधील एक स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवलाय. यावेळेचा हा चेंडू ऑन साइडला शॉट ऑन बुल अँड सक्सेसफुल. सागरच्या बॅट मधनं हा षटकार. साऊंड सिस्टीम पाहायला मिळाल्या. डीजे मॅनच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. त्यानंतर विकेट चौकार षटकारानंतर चांगले म्युझिक देखील जरूर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. आता षटकारानंतर कमबॅक करावं लागेल गोलंदाज मयूरला. ओव्हर द विकेट ना मयूरचा हा बॉल फुल टॉस. आणखीन एक चांगला फटका. स्लॉक स्वीपच्या अंदाजाने चेंडू सरळ सीमे. खराब गोलंदाजी आता इथनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. डीएससी आमने संघाचा आपण विचार केला तर जरूर या सीझन मध्ये नांदकरच्या मैदानावर खूप चांगला क्रिकेट ह्या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु आता ह्या स्पर्धेमध्ये अगदी दोन संघ समोर सागर आहे. या असोसिएशन मधील आपण पाहिलं तर टॉप रँकिंग बॅट्समन मध्ये ज्या खेळाडूचं नाव येतं तो समोर फलंदाज असल्यामुळे थोडासा दडपण देखील पाहायला मिळालाय. नक्षत्र चौदरपाडा संघाचं देखील शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. इथे इनफिल्ड क्लिअर केलं. इनफिल्डच्या डोक्यावरना चेंडू सरळ कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक मोठा प्रहार चौकार. अफलातून लाजवाब फलंदाजी आता इथनं पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. अक्षरशः लुटलंय गोलंदाज मयूरला. आणखीन एक षटकार. वॉट बॅटिंग. काय फलंदाजी होती सागरकडनं. फॅन्टास्टिक इनिंग. पॉवरफुल फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. खरं तर सकाळच्या सत्रापासून अशी फटकेबाजी पहिल्यांदा पाहायला मिळाली एखाद्या फलंदाजाकडनं. आता हळूहळू आपण पाहिलं तर जसजशा मॅचेस यावेळी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि एक डिक्लेअर म्हणजे 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले. तर बघा डीएससी आमने संघाचे पुरस्कर्ते प्रसाद पाटील यांच्याकडनं आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड्रिंक लाभली आहे. जर इथे उपस्थित असतील तर मी आपल्याला विनंती करेन आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. या दरम्यान एक धाव इथे पूर्ण केली. धावफलक एका धावेने पुढे सरकत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी आपण पाहिलं तर 24 धावा इथे आल्यात आणि या सामन्याचं चित्र स्पष्ट केलंय. कारण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 17ची गरज असेल. जय बजरंग चषक 2022 हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळालाय. खरं तर फारशी उणीव मैदानामध्ये कमतरता आपल्याला पाहायला जरूर मिळाली परंतु ती इथे भासू दिली जात नाहीये ज्या प्रकारे आयोजन केलंय. काही डिक्लेरेशन झोन आहेत. गोशांकित क्षेत्र आहेत. अगदी आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट टू लॉंग लेग क्षेत्रापासून 1 धाव फक्त मिळेल डिक्लेअर स्वरूपामध्ये आणि त्या पुढून मात्र बाउंड्री लाईन पाहायला मिळते. अर्ध गोलाकार हा मैदान आहे. तर देखील अतिशय चांगला मॅचेस या मैदानावरती इथे आपण पाहतोय. प्रत्येक गावाला मी म्हणेल तितकंसं चांगलं मैदान नाहीये परंतु हा मैदान जरूर आपण पाहिलं तर काम चालू आहे या मैदानाचं देखील आणि थोड्या दिवसामध्ये हा मैदान देखील आपल्याला 360 डिग्री पूर्ण गोल पाहायला जरूर मिळेल. अशा आपण शुभेच्छा त्यांना देऊया. गोलंदाज करण्यासाठी गोलंदाज भावेश. हा बॉल बॅटची टॉप एज जरूर होती परंतु विकेट कीपर कडनं चूक झाली.
ना आपण पाहिलं तर कमबॅक करण्याची संधी जरूर होती. विकेट जर सागरची मिळाली असती तर या सामन्यामध्ये जरूर आपण कमबॅक पाहिला असता, परंतु विकेट कीपरनं चूक केली. एक धाव तिथे पूर्ण केली जाते आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना फलकावरती 25 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. 25 रन्स ऑन अ बोर्ड. 17 चेंडू आणि 16ची गरज आहे. अगदी आता चेंडू जास्त आहे धावांपेक्षा, त्यामुळे आता समीकरण सोपं पाहायला मिळालंय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यावेळेचा हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक धाव तिथे मिळते. यानंतर आपण जरूर पाहणार आहोत प्रिन्स 11 पीस अर्थातच या गावामधील आणि या मैदानामधील हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू शॉट ऑन पुल ऑन साइडला. फिल्डर आहेत उपस्थित. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. 2 धावा तिथे मिळत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकले फलकावर. 28 रन्स ऑन अ बोर्ड. अगदी आपण पाहिलं तर बाजूलाच पिसे डॅम निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल काही अंतरावर. त्याच्यानंतर कल्याण तालुका वासुंद्री कोंढेरी ब्रिज आपण पिसे डॅम जर क्रॉस केल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतो कल्याण तालुका म्हणजे भिवंडीचं हे शेवटचं टोक आहे. आणि तिथे सध्या आपण या क्रिकेटचा आस्वाद घेतोय, आनंद घेतोय. प्रिन्स 11 पिसे याही संघाला आपण ह्या पुढच्या लढतीमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. गोलंदाज तयार. भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट ना. भावेशचा हा बॉल इथे बाउन्स देण्याचा प्रयत्न, परंतु धाव घेतली जाणार नाहीये. मिडॉनला चांगली फिल्डिंग. धावफलक मात्र स्थिर. धावफलकावरती 29 धावा इथे पाहायला मिळाल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 12 धावसंख्येची गरज आहे. समीकरण फार सोपं पाहायला मिळालंय, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही सोपं नसतं. या दरम्यान इथे फटका चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चुकीचं. चेंडू सीमेच्या बाहेर. चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर फोर्स केलं होतं, समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलं होतं. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चौकार आपण पाहतोय. धावफलक 4च्या मदतीने पुढे सरकले फलकावरती. धावा जर पाहिल्या तर एकंदरीत जाऊन पोहोचल्या 33 वर. दुसरा षटक या ठिकाणी संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अखेरीस 33 धावा धावफलकावरती ते जोडल्या गेल्यात. उर्वरित 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 8. 12 बॉल 8ची गरज. यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर बघा NK स्पोर्ट खांडवल, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस करण्यासाठी निश्चितच येणाऱ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला मैदानावरती रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. या दरम्यान अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह केले. चेंडू चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मिड विकेटला पुन्हा एकदा फॉर्म बॉलिंग. चुकीचं क्षेत्ररक्षण सातत्याने पाहायला मिळालंय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडू असतील, लक्षात असू द्या. या स्पर्धेचा रूल जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकले. 35 वर. 1 षटकार दूर आहे विजयापासून. यावेळेचा हा बॉल इथे एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली मयूरच्या माध्यमातून. कुठेतरी आता सागर मोठा फटका मारून हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करतोय. 3ऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर इथे कमबॅक केले. 6 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणखीन एक चांगला बॉल. गोलंदाज खुश आहे. गीतेश गोलंदाजी करतोय. लगातारचे 2 निर्धाव आलेत. बघा खेळाडू कक्षामध्ये काही DSC चे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यज्ञिका चे काही खेळाडू पाहायला मिळत आहेत. तर विनंती असेल या दरम्यान हा चेंडू इथे मात्र ऑन साइडला मोठा प्रहार करायचा होता. अजून एक चांगला बॉल. आता गोलंदाज गीतेचा आत्मविश्वास जरूर वाढलेला दिसतोय. काय गोलंदाजी झाली पहा. पहिल्या बॉलवर 2 आल्या. 8 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 6ची गरज. कमबॅक पाहायला मिळालाय, ज्या कमबॅकची गरज होती. म्हणून क्रिकेट कधी कोणाच्या बाजूने झुकेल कोणी सांगू शकत नाहीये. इथे झेलची संधी. ही कॅच जर इथून झाली असती ना तर या मॅच मध्ये जरूर आपण कमबॅक पाहिलं असतं. हा विनिंग